नमस्कार. मालिकेच्या महा एपिसोडच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी रागिणीचा कसा माज उतरवते, त्याचबरोबर ऑफिसमध्ये रागिणीनं जे केलेलं कांड आहे ते भूमीच्या समोर कशा प्रकारे येतं आणि भूमी रागिणीला लायकी दाखवते, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे गोखले गुरुजी घरी आलेले असतात आणि गोखले गुरुजी सांगत असतात की इकडे महाजनांच्या घरचं हे 25वे वर्ष आहे. म्हणजे महाजनांच्या घरी गेली 25 वर्ष झालं घटस्थापना होत आहे आणि आता घराची सत्ता ही घरातील एका लक्ष्मीच्या हाती देण्याची मागणी केली जात आहे. हा कुंकवाचा करंड आकाश हा घरचा कर्ता पुरुष आहे. त्याने तो कुंकवाचा करंड हा घरच्या लक्ष्मीचा मान जिच्याकडे द्यायचा आहे, तिच्या म्हणजे घराची सत्ता जिच्याकडे दिली जाणार आहे तिच्या हातामध्ये तो द्यावा. मग जिच्या हातामध्ये तो करंडा दिला जाणार आहे ती या घरची तिथे लक्ष्मी होईल किंवा या घरची मालकीन होईल. म्हणजे या घरचे सगळे अधिकार तिला असतील आणि तिने सगळा कारभार पाहिल, हे यावरती ठरणार असतं. तर इकडे भूमी म्हणत असते, आकाश काही झालं तरी चालेल, दुसरं कुणाला पण दे, माझ्या हातात नको देऊ तो करंडा, पण रागिण्यात त्यांना तो देऊ नकोस, असं भूमी मनातल्या मनात म्हणत असते. आकाश तो करंडा घेऊन भूमीच्या समोर येतो आणि म्हणू लागतो की भूमी, माझी तर खूप इच्छा आहे की हा करंडा मी तुला दिला पाहिजे, पण मी तो आईला देत आहे कारण आई घरातली मोठी आहे. खरं तर जेव्हा तो भूमीच्या समोर गेलेला असतो तेव्हा मात्र रागिणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. हा आकाश भूमीकडे करंडा द्यायला गेलाच कसा, हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो. म्हणून तर तिला अगदी टेन्शन आलेलं असतं. परंतु आकाशने मात्र स्पष्टपणे सांगितलेलं असतं भूमीला की हा करंडा मी आईच्या हातात देत आहे कारण आई या घरची लक्ष्मी आहे, आई या घरची मोठी आहे. आजपर्यंत हे घर तिने सांभाळलेलं आहे, तर यापुढेही तिनेच सांभाळावं असं मला वाटतं. पण हा निर्णय ऐकल्यावर गोखले गुरुजींनाही हा निर्णय पटलेला नसतो. पण विरोध कशाला करायचा म्हणून गोखले गुरुजी म्हणतात, शेवटी देवी आईची इच्छा, शेवटी देवी आई ठरवेल की हा मान कोणाला मिळू द्यायचा आहे. ते देवी आई सगळं ठरवणार आहे की नक्की काय करायचं आहे ते. म्हणजे गोखले गुरुजींनी स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे, जरी तुम्ही कितीही तुमची इच्छा सांगितली तरीही हा करंडा कोणाच्या हातात जाणार आहे, तो कोणाला द्यायचा आहे, हे फक्त आणि फक्त देवी आईच ठरवणार आहे, असं गुरुजी म्हणतात. उद्या ललित पंचमीचा मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्तावरती तुम्ही हा करंडा हा या घरच्या होणाऱ्या लक्ष्मीला, मालकिनीला द्यायचा आहे, असं गुरुजी सांगू लागतात. इकडे आकाश आता हे सगळं करणार असतो. मग तो रागिणीच्या समोर येतो आणि रागिणीला म्हणू लागतो की आई, आत्ता तो करंडा मी तुला उद्या देणारच आहे, तो मान तुला देणारच आहे, पण आत्ता आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे आणि ऑफिसमधला तुझा मान तुला मिळवून द्यायचा आहे. हे सगळं आकाश रागिणीला म्हणत असतो आणि रागिणीला म्हणतो की चल, आणि भूमी तू पण चल बरं, मला असं वाटतंय की आईचा गेलेला मान तू तिला परत मिळवून दिला पाहिजे, असं म्हणत तो भूमीला पण चल म्हणतो. घरातील सगळेजण आता निघालेले असतात कारण आकाशने निर्णय घेतलेला असतो की या कंपनीच्या CEO पदावरती आता पुन्हा रागिणीची नियुक्ती केली जाणार असते. पुन्हा रागिणीला तिथे बसवलं जाणार असतं त्या खुर्चीवरती. हे सगळं आकाशने ठरवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे गोखले गुरुजी म्हणतात की चालेल, उद्या ललित पंचमीचा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावरती तुम्ही हे घरातलं जे महत्त्वाचं कार्य आहे ते पार पाडावं, असंही सांगितलं जातं. आकाश आता सगळ्यांना घेऊन ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. आता पहिल्यांदा आकाश त्या वॉचमनवरती बरसायला सुरुवात करतो, त्याच्यावरती रागवायला सुरुवात करतो. त्याला सांगू लागतो की तुला कळतंय का, तू किती दिवस झाले या कंपनीत काम करतोय, कोण आहे ती माझी सांग, आत्ताच्या आत्ता मला सांग, तू तिला काल गेटपास बनवायला सांगितला, या कंपनीची खरी मालकीण आहे, कोण आहे माझी ती. तेव्हा तो सांगतो की तुमच्या आत्या आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, ती माझी आई आहे, एवढं लक्षात ठेवायचं, आणि माझ्या आईशी पुन्हा अशा पद्धतीनं बोललेलं मी सहन करणार नाही, यापुढं कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही. कार्यकर, किती वर्ष झालं तुम्ही काम करताय ऑफिसमध्ये, तुम्हाला माहीत नाही आहे का, आता ह्या तुमचे सगळ्यांचे राजीनामे आहेत, त्याच्यावर सह्या करायच्या आहेत आणि ते माझ्याकडे आणून द्यायचे आहेत, कारण ह्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला हे सगळं मिळत आहे, तुमचा संसार चालत आहे, तुमची लेकरं बाळं सुखात आहेत. आज तुम्ही या कंपनीचे एम्प्लॉई आहात आणि ती मालकीन आहे, तुम्ही अशा पद्धतीने माझ्या आईशी वागायला नको होतं. हे सगळं बोललं जात असतं. आकाश हे सगळं बोलत असतो तेव्हा वॉचमन म्हणत असतो की माफ करा साहेब, आमच्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही.
आणि सगळ्या स्टाफचा राजीनामा आकाशने तयार केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुम्हाला सगळ्यांना कंपनीतून काढून टाकलं जाणार आहे. या कंपनीमध्ये दुसरं कोणाला मी हजर करून घ्यायचं हे मी ठरवणार आहे. त्यामुळं तुम्ही निघायचं आहे आता. तुमची कोणाचीही कंपनीला गरज नाही, कारण तुम्ही माझ्या आईचा अपमान केलेला आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र भूमीला ही गोष्ट पटलेलीच नसते. भूमीला कुठंतरी वाटत असतं की नाही आकाश, काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय असं भूमी विचार करत असते. परंतु आकाश मात्र इकडे वेडापिसा झालेला असतो. आपल्या आईच्या प्रेमासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. त्याचं एकच असतं की मला माझ्या आईने वाचवलेलं आहे, माझ्या आईने माझा जीव वाचवलेला आहे. काहीही झालं तरी आईमुळंच आज मी जिवंत आहे. त्यामुळं आईचा मी कोणताही अपमान होऊ देणार नाही, एवढंच आकाशने ठरवलेलं आहे. आणि मग सगळ्या स्टाफला तो म्हणत आहे की माफी माझी मागायची नाही, आईची माफी मागायची आहे तुम्ही सगळ्यांनी. आणि काहीही झालं तरी तुम्ही सगळ्यांनी पुन्हा आईशी अशा पद्धतीनं वर्तणूक केलेली मी सहन करून घेणार नाही, असं सगळ्यांच्या समोर बोललं जात असतं. तेव्हा रागिनी पुढे येते. आकाशने ठरवलेलं असतं जर माझ्या आईने माफ केलं तरच तुम्हाला माफी मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला माफ केलं जाणार नाही, असं आकाश सर्वांना म्हणत असतो. खरं तर आकाशचा हा मूर्खपणा असतो. त्याला याबद्दल काहीही माहिती नसतं. तो पुरता अडकलेला असतो. तो रागिणीवरती आंधळं प्रेम करत असतो. तिने त्याचा जीव वाचवला आहे आणि शेवटी रागिणीचा हा डाव सक्सेस झालेला असतो. कारण भूमी शुद्धीवर आली की आकाशला सगळं सांगणार आणि आपला खेळ खल्लास होणार, ही गोष्ट रागिणीला कळलेली असते. म्हणून तर रागिणीनं हे सगळं कारस्थान केलेलं असतं. म्हणजेच आकाशला इकडे भूमीच्या विरोधात उभं करण्यासाठी, आकाशच्या मनात आपल्याबद्दल स्थान निर्माण व्हावं यासाठी तर तिने त्या शार्प शूटरला गोळी मारायला सांगितलेली असते आणि आकाशवर होणारा हल्ला स्वतःवरती घेतलेला असतो. हे सगळं ह्या रागिणीने केलेलं असतं. आता रागिणी त्या केबिनमध्ये जात असते. तेव्हा आकाश कारेकरांना बोलवतो आणि सांगतो की कारेकार कुठे आहे तुम्ही, या इकडे. आत्ताच्या आत्ता हा दरवाजा तुम्ही उघडायचा आहे. रोज आई इथं ऑफिसमध्ये येणार आहे आणि तुम्ही हा दरवाजा उघडायचा आणि आई मग आतमध्ये जाईल. आई स्वतःहून हा दरवाजा उघडणार नाही. हे सगळं बोललं जात असतं. खरं तर आकाशचं हे सगळं जे काही चालू असतं ते विचित्रपणात चालू असतो. आणि मग ऑफिसमध्ये आल्यानंतर आकाश भूमीला म्हणतो की भूमी, आज CEO पदाच्या खुर्चीवरती तू आईला स्वतःहून बसव, असं तो सांगत आहे. भूमीला मात्र ही गोष्ट सहन होत नाही. भूमीला आठवत असतं रागिनी तिला म्हणालेली असते 2 दिवसात मी माझी खुर्ची परत मिळवणार आहे आणि तुला तोंडावरती पाडणार आहे. आणि शेवटी रागिनीनं ते केलेलं असतं आणि रागिनीने हे करून दाखवलेलं आहे. ह्या गोष्टीची जाणीव भूमीलाही होते. भूमीला खरं तर राग येत असतो. आकाश खरंच मूर्खपणासारखा वागत आहे, हे भूमीला सहन होत नाही. मग भूमीकडे आता सगळ्यांच्या समोर काहीच ऑप्शन नसतो. मग भूमी आकाशच्या म्हणण्यानुसार आता रागिणीला खुर्चीवर बसवण्यासाठी तिथे जाते आणि ती खुर्ची मागं वळते. मग रागिणी येऊन अगदी महाराणीसारखी त्या खुर्चीवरती बसते. आणि इकडे अभिला मात्र खूप आनंद झालेला असतो. फायनली आपल्या आईने तिला जे हवं ते मिळवलेलं असतं. ह्या गोष्टीचा तो आनंद झालेला असतो. मग भूमी रागिणीला म्हणते की आत्या बसा. भूमी पण खूपच नौटंकी करत असते. भूमी ही प्रत्येक वेळेस दाखवून देत असते की ती काय करू शकते. याबद्दल जराही कोणालाही कल्पना येणार नाही, कारण भूमी कोणत्या क्षणाला काय करेल याची कल्पना रागिणीला पण नसते आणि भूमी मात्र ते करून दाखवत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळा स्टाफ टाळ्या वाजवत आहे, रागिणीचं कौतुक करत आहे, स्वागत करत आहे. कारण सगळ्या स्टाफला पण माहिती आहे की ही रागिणी किती नीच प्रवृत्तीची आहे. पण तरीही शेवटी तो स्टाफ आहे, त्यांचा एम्प्लॉई आहे आणि रागिणी मालकीण आहे. त्यामुळं मालक जे सांगतात त्या पद्धतीनं वागणं गरजेचं आहे. त्यामुळं सगळा स्टाफ टाळ्या वाजवत आहे आणि रागिणीचं स्वागत करत आहे. खरं तर भूमीला या सगळ्या गोष्टी अजिबात पटलेल्या नसतात. भूमीला खूप राग आलेला असतो. पण भूमीकडे आता शांत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. आणि इकडे अभि मात्र त्या भूमी रागिणीला खुर्चीवर बसवते. रागिणीनं भूमीचा हात हातात घेतलेला आहे. हा फोटो, ही पोज रागिणीनं दिलेली असते आणि तो फोटो भूमीचा आणि रागिणीचा काढला जातो. त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतं की रागिणी आता घरी आल्यानंतर भूमी देवाला दिवा लावत असते आणि रागिणी तिथे येते आणि म्हणते, बघितलंस ना काय सांगितलं होतं मी तुला, 2 दिवसाच्या आत मी पुन्हा माझी खुर्ची मिळवून दाखवेल आणि मी ती मिळवून दाखवलेलीच आहे.
आणि तू काय करू शकली माझं? तू काहीच माझं करू शकलेली नाही. तू बघितलंस ना, शेवटी आकाश जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे, माझ्या तालावर नाचत आहे, तोपर्यंत तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. या भाषेमध्ये रागिनी ही भूमीला बोलत असते. कारण रागिणीचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो. रागिणीला असं वाटत असतं की आकाश माझ्या ताब्यात आहे ना, बस मग मी आता कोणत्याही क्षणी आकाशला माझ्या विरोधात म्हणजे भूमीच्या विरोधात मी वापरू शकते, असं रागिणीला वाटत असतं. परंतु भूमी मात्र तिचे प्रयत्न काही सोडत नाही आणि तिचं प्रयत्न चालूच असतात. भूमी म्हणते, हो का? नाही, मला माहितीच नव्हतं की तुम्ही काय करू शकता. बरोबर आहे, कारण तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता हे मला चांगलंच माहिती आहे. आणि मग भूमी म्हणत असते की काहीही झालं तरी मला माहिती आहे की मी काय करू शकते आणि तुम्हाला तुमची जागा दाखवू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी मी महाजन आहे, असं भूमीचं म्हणणं असतं. आकाश महाजनची बायको मी भूमी महाजन आहे. आणि रागिनी मात्र म्हणत असते की बघ, त्याचा मी जीव वाचवलेला आहे, ही गोष्ट तो मरेपर्यंत विसरणार नाही, त्यामुळं तू माझं काहीच बिघडवू शकत नाही, हे भूमीला रागिनी सांगत असते. पण भूमी मात्र खूपच चिडलेली असते. भूमीला प्रश्न पडलेला असतो की नक्की ह्या रागिनीने नक्की डाव तरी काय खेळलेला होता. म्हणून भूमी विचार करत असते आणि रागिनी स्वतःच्या तोंडाने सांगायला सुरुवात करते. तुला आठवतंय का? कारण तुला मी सांगितलं होतं 2 दिवसाच्या आत हे सगळं मी पुन्हा मिळवणार आहे, हे सगळं ती सांगू लागते. तुला माहिती आहे ना? आणि मग तिनं पुन्हा तिला सगळ्या गोष्टी सांगत आहे की ऑफिसमधला स्टाफ शेवटी काही झालं तरी तो माझ्या बाजूने आहे. मग रागिनी ऑफिसमध्ये गेलेली असते. तिला सगळा मानसन्मान तिचा मिळालेला असतो. तिने कार्यकरला बोलवलेलं असतं आणि कार्यकरला पैशाचं पाकिट आणि एक एन्व्हलप दिलेलं असतं. कार्यकर ते उघडून बघतो आणि त्याच्यावरती कार्यकरचं प्रमोशन असतं. कार्यकर म्हणतो, मॅडम प्रमोशन? तेव्हा रागिनी सांगते की हो, फक्त तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. आणि त्यानंतर प्रमोशनच्या नंतर त्याच्या हातामध्ये पैशाचं पाकिट असतं आणि ते पाकिट हे दिलं जातं आणि सांगितलं जातं की हे पैसे. तेव्हा कार्यकर म्हणतो की इतके पैसे? तेव्हा रागिनी सांगते की हो, कसं आहे, इतकी वर्ष झालं मी तुम्हाला हेरलेलं आहे, तुम्ही माझ्यासोबत काम करत आहात, तुम्ही कसे आहात ते मला चांगलंच माहिती आहे, तुमचा वापर करून घ्यायची वेळ आज आलेली आहे, असं रागिनी बोलत असते. आणि इकडे कार्यकरला तिने आता पैसे दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की आता तुम्ही इतके वर्ष झालं काम करताय, ऑफिसमधला स्टाफ कसा आहे, कोण कसा आहे, कोणाला कोणत्या पद्धतीने हँडल करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्याच माहिती आहेत. मग तो वॉचमन त्याचबरोबर ऑफिसमधला बाकीचा स्टाफ यांना सगळ्यांना हाताशी घ्यायचं आहे आणि एक काम करायचं आहे, असं रागिनी सांगत असते. रागिनी म्हणते की हे पैसे घ्यायचे आणि माझा अपमान करायचा, मी जे सांगेल ते करायचं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र रागिनीने हे सगळं करायला सांगितलेलं आहे, पैसे दिलेले आहेत आणि त्यानंतरच हे करून घेतलेलं असतं. रागिनीला असं वाटत असतं की तिने काहीही केलं तरी ते खपून घेतलं जाईल, पण भूमी मात्र पोचलेली असते. भूमी मात्र रागिनीचा कोणताच डाव यशस्वी होऊ देणार नसते. भूमीला या गोष्टीची आधीच कल्पना आलेली असते. रागिनी कोणत्या थराला जाऊ शकते हे भूमीला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कार्यकरला पैसे दिलेले आहेत, त्याला सांगितलेलं आहे की हे पैसे घ्यायचे आहेत आणि तिथे ऑफिसमध्ये सगळ्यांनाच माझा अपमान करायला सांगायचं आहे. म्हणजे अथर्वला पण हे सगळं खरं वाटलं पाहिजे आणि हे सगळं प्लॅनिंग रागिनीने गुपचूप केलेलं असतं. अथर्वला याबद्दल काहीही माहिती नसतं, कारण अथर्व आणि हे सगळेजण दुसऱ्या दिवशी जाणार असतात. आदल्या दिवशी जाऊनच रागिनीनं हे सगळं करून घेतलेलं असतं. आणि भूमीला सांगते की बघितलंस का, मी कशी वाट लावली तुझी, तुला सांगितलं होतं ना 2 दिवसाच्या आत मी पुन्हा ऑफिसमध्ये असणार आहे आणि मी शेवटी करून दाखवलं ते, असं रागिनी भूमीला सांगत असते. तेव्हा भूमीला खूप राग आलेला असतो. भूमी खूप चिडलेली असते. मग रागिनी म्हणते, पण तू काहीच करू शकत नाही आहे माझं, बघितलंस ना, सगळं मी माझ्या म्हणण्याप्रमाणे करून घेतलेलं आहे आणि तू मात्र पाहतच राहिलीस. तुझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन मी शिल्लक ठेवला नाही आणि तुझी अवस्था कशी केलेली आहे ती बघितलंच आहेस तू. भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी सत्याचा विजय होत असतो. मी सत्याच्या बाजूने आहे. आकाशास तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतोय, पण एक ना एक दिवस आकाशसमोर तुमचं सत्य येणार आहे आणि मग आकाश तुम्हाला घराबाहेर काढणार, हे भूमी रागिनीला म्हणत असते. पण रागिनी म्हणत असते की आज मी ऑफिसमध्ये सत्ता मिळवलेली आहे, उद्या मी घरात सत्ता मिळवणार आहे
आणि तुला या घराच्या बाहेर काढणार आहे. काहीही झालं तरी मी या घरची महाराणी आहे असं ती बोलत असते. आणि भूमीला म्हणते की तू या घरची सून आहेस ना, मग सून म्हणूनच राहा ना, या घरची महाराणी बनण्याचा प्रयत्न नको करूस असं ती भूमीला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश रूममध्ये काम करत बसलेला असतो. मग भूमी तिथे येते आणि आकाश म्हणत असतो की आज मला ना खूप हलकं हलकं वाटतंय, कारण आईचा एवढा अपमान झालेला होता, ही गोष्ट मला सहनच झाली नव्हती आणि आज मी सगळ्या स्टाफला सांगितलेलं आहे, त्याचबरोबर तिचा मान तिला परत मिळवून दिलेला आहे. हे सगळं तो बोलत असतो. पण भूमीला मात्र खूप राग आलेला असतो. रागिणी कशी आहे हे भूमीला चांगलंच माहिती असतं. भूमीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. भूमी खूप चिडलेली असते आणि आकाश मात्र भूमीला म्हणत असतो की भूमी काय झालंय, अगं तू अशी का करतेस. भूमी मात्र आकाशला म्हणत असते की आकाश तुझ्या गोष्टी लक्षातच येत नाही आहेत का रे, का तुला कधी समजूनच घ्यायच्या नसतात, असं भूमी आकाशला सांगत असते. परंतु आकाश म्हणत असतो की काय झालं भूमी, तू असं का बोलतेस. भूमी मात्र म्हणत असते की आकाश तुला कधी समजूनच घ्यायचं नाही आहे किंवा तुला कधी कळतच नाही आहे की तू काय करतोयस ते. तेव्हा आकाश म्हणतो काय झालं मला सांगशील का. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू शब्द फिरवला आहेस, तू शब्द दिला होतास ना आत्यांना, मग तू अचानक शब्द का फिरवलास. तेव्हा आकाश म्हणतो मी काय केलेलं आहे. तेव्हा भूमी म्हणते आपण सगळ्यांनी निर्णय घेतलेला होता ना, आत्यांना त्रास होत आहे म्हणून त्यांना पाठवायचं नाही, हे सगळ्यांनी आपण एकत्र ठरवलं होतं ना, मग अचानक तू का ठरवलं त्यांना ऑफिसला पाठवण्याचं, कारण त्यांच्या तब्येतीसाठी आपण हे सगळं केलं होतं आणि अचानक तू का बदललास. तेव्हा आकाश म्हणतो काय झालं भूमी, कसं आहे आईचं ऑफिसमध्ये येणं मला माहिती आहे तुला आवडलेलं नाही. भूमी म्हणते अरे तूच जर तुझा शब्द पाळला नाही तर बाकीच्यांकडून तू कशी अपेक्षा करू शकणार आहे. तुझ्या लक्षात येत नाही आहे का, तू आत्यांना शब्द दिला होतास आणि आता त्यांना ऑफिसमध्ये पुन्हा घेऊन गेला, त्यांना पुन्हा काम करायला लावणार आहेस तू, ही गोष्ट पटते का तुला आकाश, असं भूमी स्पष्टपणे आकाशला विचारत असते. भूमीचं असं म्हणणं असतं की आकाश तू असं करायला नको होतं, तू स्टाफला समज दिलेली होती, वॉचमनला समज दिलेली होती, मग आत्यांना पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन जायची काय गरज होती, एवढा तडकाफडकी निर्णय घ्यायची काय गरज होती, असं भूमी आकाशला विचारत असते. आकाश म्हणतो की भूमी हे बघ, मला माहिती आहे की तुला आईबद्दल राग आहे, पण तू अशा पद्धतीने व्यक्त नको करूस, कारण तुमच्यामध्ये काही गैरसमज आहेत ते मिटले पाहिजेत. मला माहिती आहे की तुम्ही दोघी वेगवेगळे आहात, प्रत्येक माणूस एकसारखा असू शकत नाही, पण मी तुला काय सांगतोय लक्षात येतंय का, असं म्हणत आकाश भूमीशी बोलत असतो. तो भूमीला म्हणत असतो की काहीही झालं तरी आईच्या बाबतीत काहीही चुकीचं झालेलं मी सहन करू शकणार नाही, तिने माझा जीव वाचवलेला आहे आणि आता उद्या ललित पंचमी आहे, हे बघ मी साडी आणलेली आहे, असं म्हणत तो भूमीला साडी दाखवू लागतो. खरं तर भूमीला वाटत असतं की साडी ही भूमीसाठी आणलेली आहे, पण नाही, आकाशनं ही साडी तर त्याच्या आईसाठी आणलेली असते आणि ती साडी तो भूमीच्या हातात देतो आणि सांगतो की उद्या मी आईला तिचा मान देणार आहे ना, तो करंडा देणार आहे ना, त्याच्या आधी ही साडी तू तिला नेऊन दे आणि ही साडी नेसायला सांग, कारण काहीही झालं तरी उद्या आईने ही नवीन साडी नेसली पाहिजे असं मला वाटत आहे. सुंदर अशी जरीची साडी आणलेली असते आणि त्याने भूमीला सांगितलेलं असतं की ही साडी आईला दे. त्यामुळं भूमीला तर खूपच राग आलेला असतो, भूमीला ही गोष्ट पटतच नसते, भूमीची खूप चिडचिड होत असते, पण भूमी शांत राहते, कारण आकाशच्या विरोधात जाऊन काहीच उपयोग होणार नसतो, कारण हे सगळं रागिणीने मुद्दाम केलेलं आहे हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. पार्ट 2मध्ये खरंच खूपच इंटरेस्टिंग असा भाग आहे, कारण रागिणीच्या हातात तो करंडा जात नाही तर तो करंडा भूमीला मिळतो, भूमीच्या हाती सत्ता येते आणि रागिणीची वाट लावायला भूमी आता सज्ज झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.